नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पाहणार आहोत। पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न काय आहे? द फॉलोइंग टेबल शोज पॉइंट्स ऑन अ नंबर लाइन अँड देअर कोऑर्डिनेट्स डिसाइड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट्स गिवन बिलो द टेबल आर कॉन्ग्रुएंट ऑर नॉट। टेबलच्या खाली जे सेगमेंट दिले आपल्याला ते कॉन्ग्रुएंट आहेत का नाही ते आपल्याला फाइंड करायचे। कशावरून? ह्या टेबलवरून। टेबलमध्ये काय दिले? पॉइंट्स दिले आणि त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत। आपल्याला सेगमेंट डी काढायचे। सेगमेंट डी कसं करणार आपण? सेगमेंट डीई इज इक्वल टू डी आणि ई मध्ये कोणता मोठा पॉईंट आहे बघायचं। डी आणि ई मध्ये कोणता कोऑर्डिनेट मोठा आहे? 9, बरोबर। 9 मोठा आहे ना, मग आपण काय करणार? 9 मायनस 7 करणार आहोत। जसं आपण मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलं तसंच करायचे। लार्जर कोऑर्डिनेटमधून आपल्याला स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करायचं आहे। 9 मायनस 7 काय होणार? 9 + 7 इज इक्वल टू 16, बरोबर। देअरफॉर सेगमेंट डी इज इक्वल टू 16, बरोबर। त्याचप्रमाणे आपल्याला ए बी काढायचे। सेगमेंट ए बी इज इक्वल टू ए आणि बीचे कोऑर्डिनेट्स पाहिजे। एचा कोऑर्डिनेट आहे -3, बीचा कोऑर्डिनेट आहे 5। लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे? 5। त्यातून मायनस करायचं। काय मायनस करायचं? हे -3, बरोबर। मायनस मायनस काय होणार? +3, बरोबर। 5 + 3 किती होणार? 8। देअरफॉर सेगमेंट ए बी इज इक्वल टू 8। आता ह्या दोघांमध्ये बघा, डीई किती आहे? 16। सेगमेंट डी आहे 16 आणि ए बी किती आहे? 8 आहे। इक्वल आहेत का? नाही। आपल्याला काय सांगितले? कॉन्ग्रुएंट आहेत का? नाही। कॉन्ग्रुएंट आहेत का? नाही। आपण काय लिहिणार? देअरफॉर सेगमेंट कोणता मोठा आहे? डीई। सेगमेंट डी इज ग्रेटर दॅन सेगमेंट ए बी, बरोबर। ए बी पेक्षा सेगमेंट डी मोठे। देअरफॉर सेगमेंट ए बी अँड सेगमेंट डीई आर नॉट कॉन्ग्रुएंट। ते कॉन्ग्रुएंट नाही आहेत। एवढंच आपल्याला लिहायचं आहे। कळलं? आता आपण दुसरं पाहूया। बी सी आणि ए डी। आधी आपण सेगमेंट बी सी काढूया। सेगमेंट बी सी इज इक्वल टू, बी सीचे कोऑर्डिनेट पाहिजे। बीचा कोऑर्डिनेट आहे 5, सीचा कोऑर्डिनेट आहे 2। लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे? 5। मग 5 - 2 करायचं। 5 - 2 किती होणार? 3। देअरफॉर सेगमेंट बी सी इज इक्वल टू 3, बरोबर। त्याचप्रमाणे आपल्याला ए डी काढायचे। सेगमेंट ए डी। सेगमेंट ए डी इज इक्वल टू ए आणि डी पाहिजे। ए आणि डी मध्ये लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे? -3 आणि -7 पैकी कोणता नंबर मोठा आहे? -3 मोठा आहे, बरोबर। -3 आणि -7 पैकी -3 नंबर मोठा आहे, कारण मायनस असल्यावरती उलटं होतं। तो छोटा नंबर आहे तो मोठा होतो। मग आपण काय करणार? -3 मधून मायनस करणार। काय मायनस करणार? -7, बरोबर। मग -3 मायनस मायनस काय होणार? +7 होणार आहे, बरोबर। 7 मधून 3 गेले किती राहिले? 4 ग्रेटर नंबर आहे आणि +4 येणार आहे। देअरफॉर सेगमेंट ए डी किती होणार आहे? 4 होणार आहे, बरोबर। याचा आन्सर आला 4, ह्याचा आन्सर आहे 3। कोणता नंबर मोठा आहे? 4 हा नंबर मोठा आहे। म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? सेगमेंट ए डी इज ग्रेटर दॅन सेगमेंट बी सी। कळलं सर्वांना? म्हणजे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहे का? नाही। मग आपण काय लिहू शकतो? देअरफॉर सेगमेंट ए डी अँड सेगमेंट बी सी आर नॉट कॉन्ग्रुएंट। कॉन्ग्रुएंट नाही आहेत। कळलं सर्वांना? त्याचप्रमाणे आपण बीई आणि ए डी सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे का नाही ते पाहणार आहोत। बीई डिस्टन्स कसं करणार आपण? सेगमेंट बीचं। सेगमेंट बीई इज इक्वल टू, बीचा कोऑर्डिनेट काय आहे? 5 आणि ईचं काय आहे? 9। कोणता कोऑर्डिनेट मोठा आहे? लार्जर कोऑर्डिनेट आहे 9। 9 मायनस काय करणार आपण? 5 किती होणार आहे? 9 - 5 4। देअरफॉर सेगमेंट बीई किती येणार आहे? 4 येणार आहे, बरोबर। तसंच आपल्याला ए डी काढायची। सेगमेंट ए डी। सेगमेंट ए डी इज इक्वल टू, ए कुठं आहे? -3 आहे आणि डी काय आहे? -7। कोणता नंबर मोठा आहे? -3 आणि -7 पैकी कोणता नंबर मोठा आहे? -3 मोठा आहे। कळलं सर्वांना? -3 मायनस काय करणार आपण? -7 करणार आहोत। -3 आहे तसं हे मायनस मायनस काय होणार? +7 होणार आहे। 7 - 3 केलं काय येणार? 4 येणार, बरोबर। देअरफॉर सेगमेंट ए डी किती आलेलं आहे? सेगमेंट ए डी इज इक्वल टू 4। हे पण 4 आणि बी पण 4 आहे, दोन्ही इक्वल झालं ना। मग आपण काय म्हणू शकतो? देअरफॉर सेगमेंट बीई इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए डी। हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत। पहिल्यामध्ये कॉन्ग्रुएंट नव्हतं, दुसऱ्यामध्ये पण नव्हतं, परंतु तिसऱ्यामध्ये बी आणि हे सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत। आता आपण दुसरा क्वेश्चन सोडवूया। दुसरा क्वेश्चन काय आहे? पॉईंट एम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी। म्हणजे सेगमेंट ए बीचं आपण काढलं। सेगमेंट ए बी आपण काढलं, बरोबर। ए आणि बी इथं लिहिलं। त्याचा मिड पॉईंट काय आहे? एम आहे। एम हा त्याचा मिड पॉईंट आहे। म्हणजेच हे डिस्टन्स आणि डिस्टन्स काय असणार? इक्वल असणार आहे। म्हणजेच ए एम आणि एम बी काय असणार? इक्वल असणार आहे। इफ ए बी इज इक्वल टू 8, ए बी किती आहे? 8 आहे। देन फाइंड द लेंथ ऑफ ए एम। आपल्याला ए एम काढायचं आहे।
पॉईंट एम काय आहे, पॉईंट एम इज मिड पॉईंट ऑफ सेग ए बी, सेग ए बीचा तो काय आहे, मिड पॉईंट आहे. देअरफॉर काय लिहू शकतो आपण, ए एम इज इक्वल टू, हे ए एम इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, हाफ ऑफ ए बी, ए बीच्या अर्ध, हाफ ऑफ ए बी. ए बी किती आहे, प्रश्नामध्ये दिला आपल्याला 8, मग त्याच्या अर्ध केला किती होणार, 2 1 2, 2 4 8, 4 1 काय होणार 4. कळलं सर्वांना. देअरफॉर ए एम इज इक्वल टू काय येणार आहे, 4 येणार आहे. क्लिअर आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. पॉईंट पी इज द मिड पॉईंट ऑफ सेग सी डी, म्हणजे सेगमेंट सी डी काढले आपण, बरोबर, सेगमेंट सी डी काढले, त्याचा मिड पॉईंट काय आहे, पी आहे. पी हा त्याचा मिड पॉईंट आहे, म्हणजे हे डिस्टन्स आणि डिस्टन्स काय असणार आहे, इक्वल असणार आहे. इफ सी पी इज इक्वल टू 2.5, सी पी किती आहे, 2.5 आहे. देन फाइंड लेंथ ऑफ सी डी, आपल्याला लेंथ ऑफ सी डी काढायचं आहे. देअरफॉर काय लिहू शकतो आपण, पी इज, पॉईंट पी इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट सी डी, सी डीचा मिड पॉईंट पी आहे. देअरफॉर काय लिहू शकतो आपण, डिस्टन्स सी डी इज इक्वल टू किंवा लेंथ ऑफ सी डी इज इक्वल टू, लेंथ ऑफ सी डी इज इक्वल टू काय येणार आहे, 2 टाइम्स ऑफ सी पी, 2 टाइम्स ऑफ सी पी, सी पीच्या डबल येणार आहे. मग सी पी किती दिली आपल्या प्रश्नामध्ये, 2.5, 2.5च्या डबल केलं, 2.5च्या डबल केलं तर काय होणार आहे, 5 होणार आहे. देअरफॉर लेंथ ऑफ सी डी इज इक्वल टू काय येणार आहे, 5 येणार आहे. कळालं सर्वांना. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. इफ ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, बी पी इज इक्वल टू 2 सेंटीमीटर अँड ए पी इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर, कम्पेअर द सेगमेंट, ह्याची आपल्याला तुलना करायची, कंपॅरिझन करायची. सगळ्यात मोठं कोणते, ए बी. देअरफॉर ए बी इज ग्रेटर दॅन, कशापेक्षा मोठे, 5 मोठे ना, त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान काय, ए पी, ए पीपेक्षा मोठे, आणि ए पी कशापेक्षा मोठं आहे, ह्या बी पीपेक्षा, कारण ते 2 सेंटीमीटर आहे ना. चालेल सर्वांना काय केलं आहे, हे 5 सेंटीमीटर सगळ्यात मोठं, हे 2 सेंटीमीटर, 3.5 सगळ्यात मोठं, 5 सेंटीमीटर तिथं लिहिलं आपण, म्हणजेच ए बी इथं लिहिलं. नंतर काय, त्यापेक्षा लहान 3.4, मग आपण ए पी इथं लिहिलं 2 नंबरला, त्याच्यापेक्षा लहान काय, बी पी ते सगळ्या शेवटी लिहिलं. हे झालं कंपॅरिझन. हे आपण असं पण लिहू शकतो, किंवा असं काय लिहू शकतो आपण, ए बी, सॉरी, हे बी पी अगोदर लिहू शकतो, बी पी इज स्मॉलर दॅन ए पी इज स्मॉलर दॅन ए बी, असंही लिहू शकतो. दोघांचा अर्थ काय, एकच आहे. कळलं. इथं आपण काय केलं, डिक्रीजिंग ऑर्डरने लिहिलेलं आहे, इथं आपण काय लिहिलं, इन्क्रीजिंग ऑर्डरने लिहिलेलं आहे. अशा प्रकारे आपण लाईन सेगमेंटची कंपॅरिझन करू शकतो. आता आपण क्वेश्चन नंबर 5 पाहूया. क्वेश्चन काय आहे, राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ द रेफरन्स टू द फिगर. ह्या फिगरचा उपयोग करून आपल्याला खालच्या या 7 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहिला क्वेश्चन काय, राईट द नेम ऑफ द ऑपोजिट रे ऑफ रे आर पी. आर पीचे ऑपोजिट काढायचे. आर पी कुठं आहे रे, असं आहे, बरोबर. एंड पॉईंट जो असतो ना, तो पहिल्यांदा लिहितो आपण आर पी, म्हणजे ह्या डायरेक्शनला रे, त्याच्या ऑपोजिट कुठे येणार, ह्या डायरेक्शनला, ह्या डायरेक्शनला, बरोबर. आर पासून सुरू करायचं, आर एस आणि आर टी, बरोबर. हे दोन्ही त्याचे ऑपोजिट आहेत. रे आर एस पण येऊ शकतं किंवा रे आर टी पण येऊ शकतं. कळलं, दोन्ही त्याचे उत्तर आहेत. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. राईट द इंटरसेक्शन. आता इंटरसेक्शन हा शब्द तुम्हाला सेट हा चॅप्टरचा अभ्यास केल्यावर कळेल. इंटरसेक्शन झालं, युनियन झालं, हे शब्द तुम्हाला पार्ट 1चा सेट हा चॅप्टर तुम्ही एकदा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित कळेल. तरी पण मी तुम्हाला आता सांगतो, इंटरसेक्शन म्हणजे काय, त्याच्यामध्ये कॉमन असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, कॉमन असायला पाहिजे. राईट द इंटरसेक्शन ऑफ सेट ऑफ रे पी क्यू. रे पी क्यू कुठं आहे, पी पासून ह्या डायरेक्शनला पी क्यू, अँड रे आर पी. आर पी कुठं आहे, आर पासून ह्या डायरेक्शनला, म्हणजेच हा रे आपण आर पी ह्या डायरेक्शनला किती पण वाढवू शकतो. पी क्यू हा ह्या डायरेक्शनला किती पण वाढवू शकतो. ह्या दोघांमध्ये कॉमन काय येणार आहे, हा रे आपण इकडे किती पण वाढवू शकतो, बरोबर. हा पण किती पण वाढवू शकतो. ह्या दोघांमध्ये काय येणार आहे, पीचा पुढचा पार्ट दोघांमध्ये कॉमन येणार आहे, ह्याला म्हणतात इंटरसेक्शन. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, रे पी क्यू ह्या दोघांमध्ये काय येणार आहे, इंटरसेक्शन, म्हणजे दोघांमध्ये कॉमन येणार आहे. कळलं सर्वांना. आता आपण पुढचं पाहूया क्वेश्चन. मग राईट द युनियन ऑफ, युनियन सेट ऑफ, युनियन म्हणजे दोघांचे एकत्र करायचं. युनियन सेट ऑफ सेगमेंट पी क्यू अँड सेगमेंट क्यू आर. सेगमेंट पी क्यू कुठे, सेगमेंट म्हणजे डॉट, सेगमेंट पी क्यू, बरोबर. आणि सेगमेंट क्यू आर, सेगमेंट क्यू पासून ते सेगमेंट आर पर्यंत, बरोबर. ह्या दोघांची बेरीज केल्यानंतर, एकत्र केल्यानंतर काय येणार आहे, आर क्यू, आर पासून क्यू पर्यंत सगळे पॉईंट्स येणार आहे. फक्त जे डबल येणार आहे ते लिहायची गरज नाही. ह्यामध्ये काय कव्हर होणार आहे, आर पासून क्यू पर्यंत सगळा पार्ट ह्याच्यामध्ये कव्हर होणार आहे. म्हणजेच सेगमेंट पी क्यू आणि सेगमेंट क्यू आरच युनियन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, सेगमेंट क्यू आरच मिळणार आहे. सेगमेंट काय मिळणार आहे, सेगमेंट क्यू आरच मिळणार आहे. कळलं. कारण युनियनमध्ये आपण दोघांची बेरीज करतो किंवा दोघं एकत्र लिहितो. ह्या बघा, क्यू आर आणि पी क्यूमध्ये दोघांना मिळून काय पार्ट तयार होणार आहे, अख्खा आर क्यू, म्हणजेच क्यू आर हा पार्ट तयार होणार आहे. इथं क्यू आर पण लिहू शकतो किंवा आर क्यू पण लिहू शकतो, दोघांचे बेरीज करून,
दोघांमध्ये जे घटक आहेत ते सगळे लिहायचे असतात. मग क्यू आणि आर पॉईंटमध्ये सगळे पॉईंट ह्याच्यामध्ये येणार आहेत, म्हणून आपण काय लिहिणार, डिस्टन्स क्यू आर म्हणजे सेगमेंट क्यू आर किंवा सेगमेंट आर क्यू लिहिणार आहोत. कळलं. चौथा क्वेश्चन पाहूया. स्टेट द रेज ऑफ विच क्यू आर इज अ सबसेट. स्टेट द रेज ऑफ विच क्यू आर इज अ सबसेट. क्यू आर कुठं आहे, क्यू पॉईंटपासून आर पर, बरोबर. स्टेट द रेज ऑफ विच क्यू आर इज अ सबसेट. क्यू आर हा सबसेट यायला पाहिजे, क्यू आर हा काय यायला पाहिजे, सबसेट यायला पाहिजे, असे आपल्याला रेस फाइंड करायचे. मग क्यू एसचा सबसेट येऊ शकतो, क्यू टीचा पण सबसेट येऊ शकतो ना. म्हणजेच क्यू आर म्हणजे जे पॉईंट्स आहेत ना सगळे, ते सगळे आपण जो रे लिहिणार त्याच्यामध्ये यायला पाहिजे, त्या रेमध्ये यायला पाहिजेत. मग रे ह्याच्यापेक्षा मोठा कोणता आहे, रे क्यू एस, रे क्यू टी. मग आपण काय लिहिणार, रे क्यू एस, रे क्यू टी. ह्या दोघांचं काय सबसेट आहे, क्यू आर हा सबसेट आहे. सबसेट म्हणजे ह्या दोघांमध्ये जे घटक आहेत ना त्याच्यामधलेच काही घटक क्यू आरमध्ये पाहिजेत. कळलं. बघा, रे क्यू एस मधले क्यू आरमध्ये आहे, रे क्यू टी मधले पण काय पार्ट क्यू आरमध्ये आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, रे क्यू एस आणि क्यू टीचा सबसेट क्यू आर आहे. कळलं. आता पुढचा क्वेश्चन बघा. राईट द पेअर ऑफ ऑपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉईंट आर. कॉमन पॉईंट आर, कॉमन पॉईंट आर. राईट द पेअर ऑफ ऑपोजिट रेज. ऑपोजिट रे काढायचे आर पासून, आपल्याला आर पासून इकडे गेलं ह्या साईडला आर पी आणि आर एस, हे काय झाले, ऑपोजिट झाले. रे आर पी अँड रे आर एस, ही एक पेअर झाली. अजून लिहू शकतो का आपण, लिहू शकतो ना. काय लिहू शकतो, रे आर क्यू लिहू शकतो, रे आर क्यू अँड रे आर टी लिहू शकतो, अँड रे आर टी. हे काय झालं, ऑपोजिट रेची पेअर झाली. आपल्याला काय सांगितले, राईट द पेअर ऑफ, पेअर म्हणजे जोडी लिहायची जी ऑपोजिट आहे, बरोबर. याचं कॉमन एंड पॉईंट काय आहे, आर आहे. म्हणजे आर पासून आर पी आर एस हे झालं ऑपोजिट. आर क्यू आणि आर टी हे पण झाले ऑपोजिट. असे आपण दोन पेअर लिहू शकतो. कळलं. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. राईट एनी टू राईट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉईंट एस. कोणते दोन रे लिहायचे, त्याचा कॉमन एंड पॉईंट, त्याचा एंड पॉईंट काय असायला पाहिजे, कॉमन नाही, हां कॉमन एंड पॉईंट एस असायला पाहिजे. एस आय एंड पॉईंट कशाचा येऊ शकतो, एस आरचा येऊ शकतो, रे एस आरचा, आणि रे एस टीचा येऊ शकतो. कळतं आहे. एंड पॉईंटची सुरुवात आपण आधी करतो, त्यामुळे एस नाव दिली ना, रे एस आर आणि रे एस टी. एंड पॉईंट एस पाहिजे ना आपल्याला. काय लिहू शकतो, रे एस आर, रे एस आर. अजून कोणतं लिहू शकतो, रे एस टी, रे एस टी, बरोबर. अजून कोणते लिहू शकतो, रे एस पी पण लिहू शकतो, रे एस क्यू पण लिहू शकतो. आपल्याला फक्त एंड पॉईंट एस यायला पाहिजे ना. एक्स्ट्रा लिहायचे असेल तर काय लिहू शकतो, रे एस क्यू पण लिहू शकतो आणि एस पी पण लिहू शकतो, रे एस पी, रे एस क्यू. फक्त आपल्याला काय पाहिजे याच्यामध्ये, एंड पॉईंट एस यायला पाहिजे. कळलं. मग असे आपण हे वेगवेगळे रेज लिहू शकतो, त्याच्यामध्ये एस हा पॉईंट काय आहे, एंडला आहे, बरोबर. आता बघा, राईट द इंटरसेक्शन. इंटरसेक्शनचा अर्थ काय असतो, या दोघांमध्ये जो पार्ट कॉमन आहे तेवढाच लिहायचा. दोघांमध्ये जो पार्ट यायला पाहिजे, कॉमन यायला पाहिजे, तोच लिहायचा. राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी. एस पी कुठं आहे, रे एस पी ना, रे एस पी आणि रे एस टी. रे एस टी कुठं आहे, हां बघा इथपासून सुरू झालं, रे एस पी इकडे गेलं, रे एस टी इकडे गेलं. ह्या दोघांमध्ये काय कॉमन आहे, फक्त एस पॉईंट दोघांमध्ये कॉमन आहे. कळते का. जो पॉईंट दोघांमध्ये येणार आहे तो कोणता आहे, फक्त एस येणार आहे. मग इंटरसेक्शनमध्ये जे पॉईंट ह्याच्यामध्ये पण यायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये यायला पाहिजे असे पॉईंट आपण लिहितो. मग दोघांमध्ये काय येणार आहे, फक्त पॉईंट एस. काय येणार आहे, पॉईंट एस हा दोघांमध्ये कॉमन येणार आहे, म्हणून ह्याचा आन्सर आहे पॉईंट एस. आता आपण क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत. क्वेश्चन काय आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ फिगर. ह्या फिगरचा उपयोग करून आपल्याला खालच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. इथे बघा -6 दिलं आहे, डायरेक्ट -4 -2. इथे 2 4 6. इथं मधले नंबर दिलेत का, नाही. मग सर्वप्रथम काय करू आपण, मधले नंबर लिहूया. 0 नंतर काय असतं 1, 2 नंतर 3, 4 नंतर 5 असतं. 0 नंतर लेफ्ट साईडला काय असतं -1, इथं -2, इथं -3, -4 नंतर -5, बरोबर. ह्या ब्लँक जागा आपण लिहिलेल्या आहेत. आता म्हणजे सोडवायला आपल्याला सोपं जाईल. स्टेट द पॉईंट्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट बी. बी पासून आपल्याला इक्विडिस्टंट पॉईंट लिहायचे. बी पासून समजा 1 आणि 2 अंतरावरती काय सी, आणि 1 आणि 2 अंतरावर काय ए आणि सी. बघा इकडून 2 युनिट आपण पुढे गेलो आणि 2 युनिट मागं आलं, काय येणार आहे, ए आणि सी. काय लिहू शकतो आपण, पहिलं एक जोडी लिहू शकतो, पॉईंट ए अँड सी. पॉईंट ए आणि सी पॉईंट बी पासून समान अंतरावरती आहेत, इक्विडिस्टंट आहेत. अजून कोणतं येऊ शकतं, अजून इथून आपण 1 2 3 डिस्टन्सवरती गेलो आहोत. इथून 1 2 3 वरती कुठलाच पॉईंट नाही, मग 4 वरती जाऊ आपण. 1 2 3 4. 4 वरती काय आहे, डी,
आणि इकडून लेफ्ट साईडला 4 वरती काय 1 2 3 आणि 4 वरती काय पी. पी आणि डी, पॉईंट पी अँड डी, पॉईंट पी अँड डी कॅपिटल आहे ना, कॅपिटल लिहूया. म्हणजेच ए आणि सी पॉईंट आणि बी आणि डी पॉईंट ह्या पॉईंट बी पासून इक्विडिस्टन्स म्हणजे समान अंतरावरती आहेत. काय केलं आपण, ए पासून बी पासून 1 2 डिस्टन्स बघा, 1 2 पुढे गेलो सी आलं, 1 2 मागे आलो ए आलं, म्हणजे ए आणि सी काय आहेत इक्विडिस्टन्स आहेत. तसंच डी बघा 1 2 3 4, 4ने आपण प्लस म्हणजे पुढे गेलो आणि 1 2 3 4ने मागे आलो, म्हणजेच पी आणि डी दोन्ही काय आहेत बी पासून इक्विडिस्टंट आहेत म्हणजे समान अंतरावरती आहेत. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. राईट अ पेअर ऑफ पॉईंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट क्यू. क्यू पासून समान अंतरावरती कोण आहे, क्यू पासून एल आणि यू. काय लिहू शकतो आपण पहिली जोडी, पॉईंट्स एल अँड यू हे दोन समान अंतरावरती आहेत. अजून काय लिहू शकतो, क्यू पासून पी आणि आर. काय लिहू शकतो आपण, पॉईंट्स पी अँड आर हे काय आहेत इक्विडिस्टंट आहेत पॉईंट क्यू पासून. कळलं सर्वांना. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. फाइंड डिस्टन्स बिटवीन यू व्ही. यू व्हीमध्ये डिस्टन्स काढायचं. डिस्टन्स बिटवीन यू व्ही इज इक्वल टू, यू कुठं आहे बघायचं, इथं आहे यू, आणि व्ही कुठं आहे, इथं आहे. या दोघांमधलं सगळ्यात मोठं कोण आहे, लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे, +5. त्यातून मायनस करायचं आपल्याला -5. 5 मायनस -5 काय होईल मग, 5 मायनस मायनस प्लस होणार, मग 5 + 5 काय होणार 10. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन यू व्ही, यू आणि व्हीमध्ये डिस्टन्स किती येणार आहे, 10 येणार आहे. कळलं. आता आपण पी सीमध्ये डिस्टन्स काढूया. डिस्टन्स इथंच काढूया राईट साईडला. डिस्टन्स बिटवीन पी सी, पी आणि सी पॉईंट बघायचं कुठं आहे, पी आणि सी. पी कुठं आहे, इथं. सी कुठं आहे, इथं. या दोघांमध्ये लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे, अरे तो राईट साईडला असतो तो मोठा असतो. 4 मायनस -2 करायचं आपल्याला. 4 मायनस -2 मोठ्यातून आपण लहान मायनस करतो. 4 मायनस -2 मायनस मायनस काय होणार, प्लस होणार. 4 + 2 4 + 2 काय होणार 6. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन पी सी किती आहे, 6 युनिट आहे. कळलं सर्वांना. आता पुढचं पाहूया. फी बी. डिस्टन्स बिटवीन फी बी. फी कुठं आहे, व्ही. फी आणि बी बघायचं. व्ही आहे इथं, बी आहे इथं. या दोघांमधलं लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे, 5. 5 मधून मायनस करायचं 2. 5 - 2 काय होणार 3. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन व्ही बी इज इक्वल टू 3. क्लिअर आहे सर्वांना. आता आपण चौथं काढूया. यू एल. डिस्टन्स बिटवीन यू एल, यू आणि एल मधलं डिस्टन्स. यू कुठं आहे ते पाहायचं आणि एल कुठे आहे ते पाहायचं. यू आहे इथं आणि एल आहे इथं, बरोबर. ह्या दोघांमध्ये लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे, राईट साईडचा मोठा असतो. -3 मोठा आहे. -3 मधून आपल्याला -5 मायनस करायचे. -3 मायनस -5 -3 आहे, तसंच मायनस मायनस काय होणार +5. कळलं. 5 - 3 किती होणार 2. ग्रेटर नंबरचे प्लस साईन. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन यू एल इज इक्वल टू काय येणार आहे, 2 युनिट येणार आहे. ठीक आहे. डिस्टन्स काढताना आपण मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलं होतं, लार्जर कोऑर्डिनेटमधून आपण स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करतो आणि आपल्याला हे डिस्टन्स मिळतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.